नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नवीन शहर, नवीन लोक आणि नवीन जबाबदारी. एका मोठ्या सरकारी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणजे ब्रँच मॅनेजर म्हणून माझी बदली झाली. तेव्हा माझ्या डोक्यात फक्त कामाचा विचार होता. माझं नाव पवन, वय वर्ष 32, दिसायला ठीकठाक, स्वभावाने मनमिळावू, पण कामाच्या बाबतीत तितकाच कडक. मुंबईसारखं धावपळीचं शहर सोडून जेव्हा मी या शांत ऐतिहासिक शहरात आलो तेव्हा सुरुवातीला सगळंच अनोळखं वाटत होतं. सरकारी बँकेचा मॅनेजर म्हटलं की लोकांच्या नजरेत एक वेगळाच मान असतो, पण त्या खुर्चीवर बसणाऱ्या माणसाला अंतर्गत किती ताण असतो हे फक्त त्या खुर्चीवर बसणाऱ्यालाच ठाऊक असतं. माझ्यासोबत सर्वात मोठी अडचण झाली ती राहण्याची आणि जेवणाची. नवीन शहरात तर घर मिळालं, पण रोज सकाळी उठून स्वतः स्वयंपाक करणं आणि 9 वाजता बँकेत हजर राहणं मला जमत नव्हतं. सुरुवातीचे काही दिवस मी हॉटेलचं खाऊन काढले. कधी मसालेदार कोल्हापुरी रस्सा, कधी तेलकट चहाने, तर कधी शिळा उकडलेला भात. परिणाम व्हायचा तो झाला. आठवड्याभरातच माझे पोट बिघडलं, चेहऱ्यावरचा ग्लो गेला आणि कामातलं लक्ष उडायला लागलं. एक दिवस दुपारी मी केबिनमध्ये डोक्याला हात लावून बसलो होतो. समोर कर्जाच्या फाईलचा ढीग पडला होता आणि पोटात भुकेने डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. तितक्यात आमचा बँकेचा जुना आणि विश्वासू शिपाई सावळे मामा कॅबिनमध्ये पाणी ठेवायला आले. त्यांनी माझा उतरलेला चेहरा पाहिला. काय झालं साहेब, तब्येत ठीक नाही का? आज डबा नाही आणला? सावळे मामांनी काळजीने विचारलं. नाही रे सावळे मामा, काय सांगू तुम्हाला, या शहरात जेवणाची मोठी आफत आहे हो. हॉटेलचं खाऊन पोट खराब झाले. एखादी चांगली खानावळ किंवा मेस माहिती आहे का रे? मी उद्गाराने विचारलं. सावळे मामांच्या चेहऱ्यावर अचानक एक चमक आली. ते थोडे जवळ आले आणि हळू आवाजात म्हणाले, साहेब, एक नंबर जेवण मिळेल. आपल्या बँकेच्या मागच्या गल्लीत एक माऊली राहतात, सुजाता ताई. घरातूनच डब्याचा व्यवसाय करतात. अगदी सात्विक आणि घरगुती जेवण असतं. स्वच्छता तर अशी की तुम्ही बोटे चाटत राहा. पण त्या स्वतः डबा द्यायला कुठे जात नाही. लोक त्यांच्या घरी जाऊन घेऊन येतात. पण तुम्ही साहेब आहात, मी त्यांना सांगून बघतो, त्या नक्की तयार होतील. माझ्या जीवात जीव आला. अरे मामा, नक्की सांगा, पैशाची काही काळजी नाही, बस जेवण चांगलं आणि वेळेवर हवं, मी म्हणालो. त्याच दिवशी रात्री सावळे मामांनी सुजाताला माझ्याबद्दल सांगितलं असावं, कारण दुसऱ्या दिवशी बरोबर 1:30 वाजता माझ्या केबिनचा दरवाजा ठोकावला गेला. कमीन मी फाईलवर नजर न हटवता म्हणालो, साहेब, डबा आणलाय. एक अतिशय हळवा, काचेसारखा स्वच्छ आणि काहीसा संकोचलेला आवाज माझ्या कानावर पडला. मी मान वर करून पाहिलं. समोर एक महिला उभी होती. वय साधारण 28-30च्या आसपास असावं. अंगावर एक साधी सुती पण अत्यंत नेटकी नेसलेली फिकट रंगाची साडी होती. केसाचा अंबाडा बांधलेला, कपाळावर एक छोटीशी काळी टिकली आणि डोळ्यात एक अथांग शांतता आणि संकोच होता. तिने हातामध्ये कापडी पिशवी धरली होती, ज्यातून स्टीलचा डब्याचा हलका आवाज येत होता. ती सुजाता होती. तिचा तो साधेपणा आणि चेहऱ्यावरची निरागसता पाहून माझ्या हृदयाचा एक ठोका चुकल्यासारखा झाला. बँकेत रोज शेकडो थटवे लोक यायचे, पण सुजाताच्या या साधेपणात एक वेगळी जादू होती. या सुजाता, बसा ना, मी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हणालो. नको साहेब, मी बाहेरच बरी आहे, तुम्ही डबा घ्या, मी निघते. अजून 2-3 ठिकाणी डबे पोचवायचे आहेत, ती केबिनच्या दरवाजाजवळ रेंगाळत म्हणाली. तिच्या आवाजात कलामीचा आधार आणि थोडी भीती होती. अहो बसा तर खरं, 2 मिनटं बसल्याने काही आबळ कोसळणार नाही. आणि तसंही मला तुमच्याशी मेसच्या बिलाबद्दल बोलायचं आहे. मी थोडा अधिकारवाणीने पण हसून म्हणालो. माझं बोलणं ऐकून ती हळूच पावलं टाकत पुढे आली. साडीचा पदर नीट करत ती अत्यंत संकोचाने खुर्चीच्या टोकावर बसली. जणू काही ती खूप मोठ्या व्यक्तीच्या समोर बसली आहे. तिचे हात थोडे थरथरत होते, जे तिने साडीच्या पदराखाली लपवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या नजरेतून ते सुटलं नाही. तिच्या त्या अवस्थेतही एक अनामिक सौंदर्य होतं. मी डबा उघडला. उघडताच केबिनमध्ये साजूक तुपाचा आणि ताज्या मसाल्याचा सुगंध दरवळला. 2 मऊसूत चपात्या, सुकी भेंडीची भाजी, वरण आणि जिरा राईस. पहिला घास तोंडात टाकताच माझ्या डोळ्यातून पाणी यायचं बाकी राहिलं होतं. अगदी माझ्या आईच्या हाताची चव होती. खूप छान, अप्रतिम सुजाताजी, मी बऱ्याच दिवसांनी असं जेवण जेवतोय, मी जेवताच म्हणालो. माझे हे शब्द ऐकून सुजाताच्या चेहऱ्यावर हळवे तृप्त हसू उमललं. तिच्या गालावर पडलेली छोटीशी खळी तिच्या सौंदर्यात भर घालत होती.
ती म्हणाली, धन्यवाद साहेब. लोक फक्त जेवणाचे पैसे मोजतात, कौतुक करायला विसरतात. तुम्हाला जेवण आवडलं, माझं कष्ट सार्थकी लागलं. तुम्ही एकट्याच हे सगळं सांभाळता का? मी उत्सुकतेने विचारलं. माझा हा प्रश्न ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात मावळलं. तिने नजर खाली फिरवली आणि शांत आवाजात म्हणाली, हो साहेब. 2 वर्षापूर्वी माझे मिस्टर एका अपघातात वारले. एक 5 वर्षाची मुलगी आहे. तिची शाळा, घरखर्च सगळं या मेसवरच चालतं. सुरुवातीला खूप त्रास झाला, पण आता सवय झाली आहे. तिची ही कहाणी ऐकून माझं मन हेलावलं. तिच्या त्या लहानशा शरीरावर आणि नाजूक खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी असेल असं मला वाटलं नव्हतं. तिच्या डोळ्यात मला एक वेगळा संघर्ष आणि प्रामाणिकपणा दिसला. तिची परिस्थिती पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल कमालीचा आदर निर्माण झाला. सुजाताजी, तुम्ही खूप हिंमतवान आहात. आजकालच्या जगात एकट्या स्त्रीने असं उभं राहणं सोपं नाही. तुम्हाला कधीही कसलीही मदत लागली तर हा पवन तुमच्यासाठी नेहमी हजर असेल. बँकेच्या कामात किंवा वैयक्तिक पातळीवरही. मी तिचा हात टेबलावर असताना नकळतपणे माझ्या हाताच्या जवळ नेत म्हणालो. माझ्या या वाक्याने ती थोडी दचकली. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. माझ्या डोळ्यात तिच्यासाठी कोणतीही वाईट हेतू नव्हता, तर फक्त आणि फक्त सहानुभूती आणि एक वेगळीच ओढ होती. तिने हळूच मान डोलावली, डब्याची रिकामी पिशवी घेतली आणि म्हणाली, थँक्यू साहेब, निघते मी. ती केबिन बाहेर निघून गेली, पण तिचा तो सुवास आणि तिच्या डोळ्यातील ती साधी भावडी प्रतिमा माझ्या केबिनमध्येच रेंगाळत राहिली. मला जाणवलं की आता माझं लक्ष फक्त तिच्या डब्यात नव्हतं, तर दिवसातून एकदा का होईना तिची ती सुंदर झलक पाहण्यासाठी माझं मन आतुर व्हायला लागलं होतं. हा फक्त एक बँक मॅनेजरचा आणि मेसवालीचा व्यवहार नव्हता, तर इथे एका नव्या हळव्या नात्याची सुरुवात झाली होती. दिवसामागून दिवस जात होते. आता आमचं नातं फक्त एक बँक मॅनेजर आणि मेस चालवणारी बाई एवढ्यापुरतं उरलं नव्हतं. सुजाता रोज 1:30 वाजता डबा घेऊन यायची आणि तिची ती 2 मिनिटाची भेट माझ्या संपूर्ण दिवसाचा थकवा घालून टाकायची. हळूहळू ती कॅबिनमध्ये आल्यावर दरवाजापाशी न थांबता समोरच्या खुर्चीवर हक्काने बसायला लागली होती. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करू लागलो होतो. ती तिच्या मुलीबद्दल, पिहूबद्दल सांगायची. ती अभ्यासात कशी हुशार आहे, तिला काय आवडतं हे सगळं सांगताना सुजाताचे डोळे अभिमानाने चमकून उठायचे आणि मी फक्त तिच्या बोलण्याकडे आणि तिच्या ओठांच्या हालचालीकडे पाहत हरवून जायचो. तिच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा होता, जो माझ्या मनाला कुठेतरी आतपर्यंत सुखावून जायचा. पण सुख नेहमी जास्त काळ टिकत नाही म्हणतात ना, तसं काहीसं सुजाताच्या बाबतीत घडलं होतं. गेल्या काही दिवसापासून मला जाणवत होतं की सुजाता पूर्वीसारखी हसत नव्हती. डबा देताना तिचे हात जास्त थरथरायचे, चेहऱ्यावर चिंतेचे मोठे सावट असायचे आणि डोळे नेहमी रडलेले दिसायचे. मी तिला 2-3 वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती काही नाही साहेब, जरा तब्येत बरी नाही असं म्हणून विषय टाळायची. मला राहवत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरची ती चिंता पाहून माझंही कामात लक्ष लागत नव्हतं. एक दिवस दुपारी 3:30 वाजले तरी सुजाता डबा घेऊन आली नाही. नेहमी 1:30 वाजता येणारी सुजाता आज इतकी उशिरा का झाली म्हणून मी अस्वस्थ झालो होतो. मी साळवे मामांना तिच्या घरी पाठवणारच होतो. तितक्यात केबिनचा दरवाजा जोरात ढकलून सुजाता आत आली. तिची अवस्था पाहून मी जागेवरच उठलो. तिची साडी अस्ताव्यस्त झाली होती. कपाळावरची टिकली एका बाजूला सरकली होती आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती प्रचंड घाबरलेली होती आणि धापा टाकत होती. सुजाता, काय झालं? तुम्ही अशा अवस्थेत? मी पुढे जात काळजीने विचारलं. माझा आवाज ऐकता तिच्या संयमाचा बांध फुटला. ती तिथेच केबिनच्या कोपऱ्यात तोंड लपवून रडायला लागली. मी बाजूला जाऊन केबिनचा दरवाजा आतून लॉक केला, जेणेकरून बाहेरच्या स्टाफला काही दिसू नये, आणि मी तिच्याजवळ गेलो. मी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. माझा स्पर्श होताच ती जणू काही मोकळी झाली. पवन साहेब, मी बर्बाद झाले हो, मी पूर्ण संपले, ती रडत रडत म्हणाली. शांत व्हा सुजाता, बसा आधी इथे, पाणी प्या आणि मला सांगा नक्की काय झाले. मी तिला खुर्चीवर बसवलं आणि पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला. तिने 2 घोट पाणी प्यायलं आणि स्वतःला सावरत सांगायला सुरुवात केली. साहेब, मिस्टर वारल्यानंतर मेस सुरू करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हा मी बँकेत आले होते, पण माझ्याकडे गॅरेंटर किंवा कागदपत्र नसल्यामुळे मला कर्ज मिळत नाही.
शेवटी हतबल होऊन मी गल्लीतल्या एका स्थानिक सावकाराकडून जगतापकडून 2 लाख रुपये व्याजाने घेतले होते. गेल्या 2 वर्षात मी त्याचं मूळ मुद्दल आणि व्याज मिळून पैसे परत केले, पण आता तो म्हणतोय की व्याजाचे अजून 1.5 लाख रुपये बाकी आहेत. आज दुपारी तो त्याच्या 2 माणसांना घेऊन माझ्या घरी आला होता. त्याने घरातली भांडी फेकून दिली. माझ्या मुलीसमोर मला खूप घाण बोलला आणि सुजाताला पुढे बोलताना हुंका आवरत नव्हता. आणि काय सुजाता, सांगा मला, घाबरू नका, मी तिचा हात घट्ट पकडत म्हणालो. यावेळी तिने तिचा हात मागे घेतला नाही, उलट तिने माझ्या हाताची पकड अधिक घट्ट केली. जणू तिला जगातला सगळ्यात सुरक्षित आधार मिळाला होता. तो म्हणाला की जर पुढच्या 2 दिवसात पैसे दिले नाहीत तर तो माझी मेस बंद पाडेल आणि माझी मुलगी पिहूला उचलून नेईल. साहेब, मी एका रात्रीत कुठून आणू एवढे पैसे? मी पोलिसांत गेले तर तो मला जगू देणार नाही. मी काय करू? ती अक्षरशः माझ्या पाया पडायला निघाली होती. मी तिला थांबवलं आणि तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले. तिच्या डोळ्यात डोळे टाकून मी अत्यंत ठाम आवाजात म्हणालो, सुजाता, माझ्याकडे बघ. जोपर्यंत हा पवन जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यावर आणि पिहूवर कोणी वाकडी नजर टाकू शकत नाही. तो सावकार कोण आहे आणि काय करतो ते मी बघून घेतो. तुम्ही उद्या सकाळीच बँकेत या. पण साहेब, पैशाचं काय? बँकेतून एवढं लवकर लोन कसं मिळणार? माझ्याकडे तर तारण ठेवायला काहीच नाही, तिने निराशाने विचारलं. तारण ठेवायला काही नाही ना, पण तुमचा प्रामाणिकपणा आहे, तुमची ही कष्ट करण्याची वृत्ती आहे. मी स्वतः ह्या बँकेचा मॅनेजर आहे. उद्या सकाळी तुम्ही तुमच्या मेसचे जे काही जुने कागदपत्र, आधार कार्ड असतील ते घेऊन या. मी स्वतः PMEGP किंवा मुद्रा योजनेअंतर्गत तुमचं कर्ज मंजूर करून घेतो. राहिली गोष्ट त्या सावकाराची, तर त्याला बँकेचा चेक देऊन त्याचं तोंड कायमचं बंद करतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तिच्या डोळ्यातील अश्रू माझ्या हाताच्या अंगठ्याने हळूच पुसत म्हणालो. माझ्या त्या स्पर्शाने तिच्या शरीरात एक वेगळीच वीज चमकून गेली. तिने रडता रडता माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता फक्त भीती नव्हती, तर माझ्याबद्दल कृतज्ञता, आदर आणि एका वेगळ्याच भावनेचा उदय होत होता. एका परक्या शहरात जिथे हक्काचं म्हणायला कोणी नव्हतं, तिथे एका बँक मॅनेजरने तिच्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली होती. पवन साहेब, तुम्ही माझ्यासाठी देव म्हणून आहात. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, ती अत्यंत भावूक होऊन म्हणाली. उपकार कसले सुजाता? मी हे सगळं एका बँकेचा मॅनेजर म्हणून करत नाही, तर मला तुमच्या चेहऱ्यावर हे अश्रू पाहायचे नाहीत. मला तुमचं हे खळी पडणारं हसू परत हवंय. मी अगदी हळू आवाजात म्हणालो, थेट तिच्या काळजाला हात घालील अशा पद्धतीने म्हणालो. माझं हे वाक्य ऐकून सुजाताचे गाल लाजले. तिने लाजून नजर खाली केली. केबिनमधलं वातावरण अचानक खूप शांत आणि रोमॅन्टिक झालं होतं. बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि आत आमच्या मनातील भावनांचा पूर ओसंडून वाहत होता. आमच्यातील अंतर आता खूप कमी झालं होतं आणि येणारा काळ आमच्या नात्याला एक वेगळंच वळण देणार होता, याची जाणीव आम्हा दोघांनाही झाली होती. त्या घटनेनंतर मी एक क्षणही वाया घातला नाही. दुसऱ्या दिवशी सुजाता सकाळी बँकेत आली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही थोडी भीती होती, पण माझ्यावर असलेला विश्वास तिच्या डोळ्यात साफ दिसत होता. मी स्वतः पुढाकार घेऊन तिच्या मुद्रा लोनची फाईल तयार केली. तिची मेस मोठी करण्यासाठी आणि त्या सावकाराचे पैसे चुकते करण्यासाठी 5 लाख रुपयाचे कर्ज मंजूर करून घ्यायचे मी ठरवले होते. सरकारी बँकेत लोन पास करणं वाटतं तितकं सोपं नसतं, पण मी रात्री उशिरापर्यंत बँकेत थांबून प्रत्येक कागदपत्राची पूर्तता स्वतः केली. ऑडिटरचे प्रश्न, कागदपत्रामधील त्रुटी या सगळ्यांवर मी स्वतः मार्ग काढला, कारण माझ्यासाठी ती केवळ एक फाईल नव्हती, तर सुजाताचं आयुष्य आणि तिची आबरू होती. 4 दिवसांचा अथक प्रयत्नानंतर अखेर लोन मंजूर झाले आणि त्याचा चेक माझ्या हातात आला. मी त्याच वेळी सुजाताला फोन केला. तेव्हा संध्याकाळचे 7:30 वाजले होते. बँकेचा सगळा स्टाफ घरी निघून गेला होता. बँकेचे मुख्य चलन गेट ओढले होते आणि संपूर्ण बँकेत फक्त मी आणि सावळे मामा होतो. मी सावळे मामांना खाली थांबायला सांगितले होते आणि सुजाताला थेट माझ्या कॅबिनमध्ये पाठवायला सांगितले. बाहेर हलकी रिमझिम सुरू होती, ज्यामुळे हवेत एक सुखवणारा गारवा पसरला होता. कॅबिनमध्ये वातानुकूलित AC यंत्रांचा मंद आवाज आणि टेबलवर चालू असलेला छोटा लॅम्प पूर्णपणे केबिनमध्ये एक शांत, गूढ आणि काहीसा रोमॅन्टिक मूड तयार झाला होता. तितक्यात केबिनच्या काचेच्या दरवाजावर हलकीशी टकटक झाली. या सुजाता, मी खुर्चीवरून उठत म्हणालो. सुजाता आत आली
आज तिने निळ्या रंगाची साधी साडी नेसली होती. पावसामुळे तिचे केस थोडे ओले झाले होते, ज्यातून पाण्याचे काही थेंब तिच्या गालावरून कळ्याकळे घसरत होते. तिचा तो रूप पाहून माझं काळीज एका क्षणासाठी धापावलं. पवनसाहेब, खूप उशीर झाला ना? पिहूला शेजाऱ्याकडे ठेवून आले मी. काही अडचण तर नाही ना झाली? तिने काळजीने विचारले. मी काहीच नाही बोलता टेबलवर ठेवलेला 5 लाख रुपयांचा चेक आणि लोन मंजुरीचे पत्र तिच्या हातात दिले. तिने त्या चेकवर आपले नाव आणि ती रक्कम पाहिली. तिचे डोळे विस्फारले आणि पुढच्याच क्षणी तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिचे हात थरथरत होते. 5 लाख? साहेब, हे खरं आहे? माझी मेस वाचली, माझी मुलगी वाचली साहेब. सुजाताला स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही. ती प्रचंड भावूक झाली होती. तिला असं रडताना पाहून मला स्वतःवर ताबा ठेवता आला. मी टेबलच्या बाजूने वळलो आणि तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिलो. मी हळूच माझे दोन्ही हात पुढे केले आणि तिचे हात थरथरणारे हात माझ्या हातांमध्ये घेतले. तिचा हात कमालीचा मऊ आणि उबदार होता. माझ्या या स्पर्शाने ती दचकली नाही. उलट तिने तिचे रडवलेले डोळे वर करून माझ्याकडे पाहिले. मी तुम्हाला म्हणालो होतो ना सुजाता, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. हा चेक घ्या आणि उद्या सकाळी त्या सावकाराचे तोंड बंद करा. आता काळजी करायची गरज नाही, मी अत्यंत मऊ आणि हावळ्या आवाजात म्हणालो. सुजाताने माझ्या डोळ्यात पाहिले. त्या शांत केबिनमध्ये आमचे श्वास एकमेकांना ऐकू येत होते. आमच्यातील अंतर आता फक्त काही इंचाचे उरले होते. तिच्या ओल्या केसांचा सुवास आणि तिच्या शरीरातून एक नैसर्गिक गंध माझ्या अस्तित्वाला वेड लावत होता. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल केवळ कृतज्ञता नव्हती, तर एक अथांग, इतकी वर्षे दाबून ठेवलेली प्रेमाची भावना होती. पवन साहेब, तुम्ही माझ्यासाठी जे केलंय ते या जगात कोणीच कोणासाठी करत. तुम्ही फक्त माझं घर नाही वाचवत, तर मला एक नवीन आयुष्य दिलंय. मी तुमचे हे ऋण कशी फेडू? तिचा आवाज कंप पावत होता. मला तुमचे ऋण नकोय सुजाता. मला फक्त तुमचा हा विश्वास आणि तुमची सोबत हवी आहे. मी थेट तिच्या मनातलं बोलून गेलो. माझे हे शब्द ऐकताच सुजाताच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाजेची लाट आली. तिने लाजून तिचे डोळे मिटून घेतले. ती शांत उभी होती, जणू तिने स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केले होते. तिच्या त्या संमतीने माझ्यातला पुरुष जागा झाला. मी हळूच माझा उजवा हात तिच्या पाठीवर ठेवला आणि तिला माझ्या आणखी जवळ ओढले. ती माझ्या छातीशी येऊन विसावली. तिच्या हृदयाचे ठोके माझ्या छातीवर स्पष्ट जाणवत होते. मी माझा डावा हात तिच्या हनुवटीवर ठेवला आणि तिचा चेहरा हळूच वर केला. तिचे ओठ हलके थरथरत होते आणि श्वास वेगाने चालले होते. कॅबिनमधील त्या मंद प्रकाशात तिचे ते रूप एखाद्या अप्सरेसारखे दिसत होते. मी हळूच पुढे झालो आणि माझ्या आयुष्यातील सगळ्यात हळवा स्पर्श तिच्या कपाळावर केला. मी तिच्या कपाळावर एक ओला, तीव्र आणि प्रेमळ चुंबन घेतलं. माझा तो स्पर्श होताच सुजाताच्या अंगावर शहारा आला. तिने तिचे दोन्ही हात माझ्या पाठीभोवती गुंडाळले आणि मला घट्ट मिठी मारली. बऱ्याच वर्षाच्या एकांकीपणानंतर, वेदनेनंतर आणि संघर्षानंतर आज तिला एक सुरक्षित हक्काची आणि मायेची मिठी मिळाली होती. मी देखील तिला माझ्या कचाट्यात घट्ट पकडून ठेवले. त्या एकांतात, त्या शांत कॅबिनमध्ये आम्ही दोघेही जगाला विसरून गेलो होतो. तो क्षण आमच्यासाठी परमसुखाचा होता, जिथे समाजातल्या सगळ्या मर्यादा गळून पडल्या होत्या आणि फक्त 2 आत्म्यांचे तीव्र भावनिक मिलन होत होते. आम्ही दोघेही काही वेळ तसेच मिठीत राहिलो. पाऊस बाहेर पडत होता, पण आमच्या मनातील भावनांचा पाऊस केबिनमध्ये कोसळत होता. हे नातं केवळ शारीरिक नव्हतं, तर ते 2 मनांच्या अत्यंत तीव्र आणि भावनिक ओढींचे सुंदर रूप होतं. त्या संस्मरणीय आणि हळव्या रात्रीनंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. दुसऱ्याच दिवशी सुजाताने त्या सावकाराला बँकेचा चेक सुपूर्द केला. मी स्वतः तिच्यासोबत गेलो होतो. त्यामुळे त्या सावकाराने पुन्हा कधीच तिच्या गल्लीकडे फिरकण्याची हिंमत केली नाही. सुजाताच्या डोक्यावरचं ते मोठं ओझं उतरलं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच आत्मविश्वास झळकू लागला होता. बँकेतून मिळालेल्या कर्जाच्या पैशातून तिने तिच्या घराशेजारील एक छान मोठी जागा भाड्याने घेतली आणि तिथे माऊली होम मेस नावाचं एक सुंदर कौटुंबिक हॉटेल सुरू केलं. तिच्या हाताला चव तर आधीपासूनच होती. आता तिला चांगल्या जागेची आणि मार्केटिंगची साथ मिळाली. काही सोशल मीडियावर तिच्या संघर्षाची कहाणी आणि जेवणाची चव प्रसिद्ध झाली आणि बघता बघता तिची मेस संपूर्ण शहरात प्रसिद्ध झाली. आता तिच्या हाताखाली 4 मुली काम करायला आल्या होत्या. पण एवढं सगळं बदललं तरी एक गोष्ट अजिबात बदलली नव्हती. ती म्हणजे रोज दुपारी 1:30 वाजता येणारा माझा डबा. आता ती स्वतः मालकीन झाली होती.
पण माझ्यासाठी डबा ती स्वतः आपल्या हाताने पॅक करायची आणि वेळ काढून बँकेत घेऊन यायची. आता आमच्या कॅबिनमधील भेटींमध्ये केवळ कृतज्ञता नव्हती, तर एक अथंग परिपक्व प्रेम होतं. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. पिहूशी माझी छान गट्टी जमली होती. कधी कधी रविवारी मी तिच्या घरी जायचो. पिहूसाठी खेळणी आणि खाऊ घेऊन जायचो. पिहू मला पवन अंकल म्हणून हाक मारायची आणि तिचा तो निरागस आवाज ऐकून माझं मन तृप्त व्हायचं. पण समाज शेवटी समाज असतो. एका तरुण अविवाहित बँक मॅनेजरचं एका विधवा आणि एका मुलीची आई असलेल्या मेसवालीच्या घरी जाणं लोकांना खटकू लागलं. गल्लीतल्या काही लोकांच्या कुजबुजणाऱ्या नजरा आणि टोमणे सुजाताच्या कानावर पडू लागले होते. ती पुन्हा एकदा मनातून घाबरू लागली होती. एक दिवस संध्याकाळी तिचं हॉटेल बंद झाल्यावर मी तिला भेटायला तिच्या लहानशा ऑफिस कॅबिनमध्ये गेलो. तिथे ती एकटीच बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चिंतेचं सावट. काय झालं सुजाता? आज पुन्हा चेहरा असा का पडून बसली आहेस? मी तिच्याजवळ जात विचारलं. आता मी तिला सुजाता ऐवजी हक्काने सुजाता म्हणायचो. पवन, लोक आपल्याबद्दल खूप वाईट बोलतात. तुमच्यासारख्या एका मोठ्या साहेबाचं नाव माझ्यासारख्या एका साध्या मेसवाली सोबत जोडलं जातं हे मला सहन होत नाही. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल. मला भीती वाटते. आपण हे नातं इथेच थांबवायला हवं. ती नजर खाली करून डोळ्यात अश्रू आणून म्हणाली. तिचं हे बोलणं ऐकून मला राग आला नाही, उलट तिच्याबद्दलची माया अधिक वाढली. मी पुढे झालो. तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्या खुर्चीवरून उठून थेट माझ्या मिठीत घेतले. तिने सुरुवातीला स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या मिठीतल्या उबदारपणामुळे तिचा प्रतिकार मावळला. तिने तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवलं. सुजाता, समाजाचं काम आहे बोलणं. आपण काही चुकीचं करतोय का? मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. मला तुझ्या भूतकाळाशी काही देणं घेणं नाही. मला फक्त तुझा वर्तमान काळ आणि भविष्य काळ हवाय. मला पिहूचा बाप व्हायचे आणि तुझ्या हक्काचा जोडीदार व्हायचे. मी तिच्या डोळ्यावरून हात फिरवत अत्यंत शांत आणि ठाम आवाजात म्हणालो. माझं हे वाक्य ऐकून ती दचकली. तिने डोके वर करून माझ्या डोळ्यात पाहिलं. पवन, तुम्ही काय म्हणताय? तुमचं कुटुंब, तुमचे आई वडील एका मुलीच्या आईला सून म्हणून स्वीकारतील का? मी माझ्या आई वडिलांशी बोललो आहे सुजाता. सुरुवातीला ते थोडे बिथकले, पण जेव्हा मी त्यांना तुझा संघर्ष, तुझा प्रामाणिकपणा आणि तुझ्या हाताची चव सांगितली, तेव्हा त्यांनी होकार दिला. माझी आई म्हणाली, जी मुलगी एवढ्या कष्टाने स्वतःचं घर सांभाळू शकते ती माझ्या मुलाला कधीच दुःखी ठेवणार नाही. सुजाता, तू माझ्याशी लग्न करशील का? मी खिशातून एक छोटीशी सोन्याची अंगठी काढून तिच्या समोर धरली. ते पाहून सुजाताच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या आयुष्यात एवढं सुख कधी येईल असा तिने स्वप्नातही विचार केला. तिने रडत रडतच आपली संमती दर्शवण्यासाठी मान डोलावली. मी हळूच ती अंगठी तिच्या बोटात सरकवली आणि तिला पुन्हा एकदा घट्ट मिठीत घेतलं. तो क्षण आमच्या दोघांच्या आयुष्यातील खऱ्या परमसुखाचा क्षण होता, जिथे समाजाचे सगळे नियम हरले होते आणि एका खऱ्या प्रेमाचा विजय झाला होता. त्याच्या पुढच्याच महिन्यात आम्ही अगदी साध्या पद्धतीने कोर्टात जाऊन लग्न केलं. आमच्या या लग्नाला सावळे मामा आणि बँकेतील काही मोजके मित्र हजर होते. पिहू माझ्या कडेवर होती आणि सुजाताच्या गळ्यात माझ्या नावाचं मंगळसूत्र आणि कपाळावर माझ्या नावाचं कुंकू होतं. एका बँक मॅनेजरची आणि मेसवालीची ही कहाणी केवळ एका कर्जापुरती किंवा व्यवहारापुरती मर्यादित राहिली नव्हती. तिची सुरुवात जरी एका गरजेपासून झाली असली तरी तिचा शेवट दोन जीवांच्या, दोन मनांच्या आणि एका सुंदर कुटुंबाच्या कायमच्या मिलनाने झाला. आज मी जेव्हा घरी येतो तेव्हा मला हॉटेलच्या जेवणाची चिंता नसते, कारण मला आयुष्यभरासाठी माझ्या सुजाताच्या हाताच्या प्रेमाचा डबा मिळाला होता. धन्यवाद.